अधिकार आहे, पण काही प्रूफ असेल तुमचं तर करा ना. पण एक प्रश्न माझा फक्त एक 26/11 संदर्भातला आहे. त्या तुम्ही म्हणाल की पत्रकारांना नाही बोलवलं, मी पूर्ण ट्रायल 1.5 वर्ष ती कव्हर केली. त्यामध्ये जे टफ नट टू क्रॅक म्हणजे कसाब होता. कारण कसाब सुरुवातीला बोलायचा नाही, नंतर खूप बोलायला लागला. मध्यंतरी त्याला वकील मिळाले, ज्या वकिलाने त्याला प्लीड गिल्टी नाही करायचं सांगितलं. तर कसाब आणि तुमचं जे त्या कोर्टरूममध्ये किंवा तहिल्यानी साहेबांचं सगळं ते कोर्टरूममध्ये सुनावणीच्या वेळेला सगळं चालायचं. कसाब संदर्भातल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधी कोणाला सांगितल्या नाहीत, पण त्या केसमध्ये कसाबला आरोपी करून ते आरोप सिद्ध करण्यासाठी खूप मोलाची भूमिका तुमची होती आणि त्यामध्ये बरंच काही घडलं होतं. कारण कसाब मध्यंतरी ऑफ ट्रॅक झाला होता. त्याबद्दल काय सांगू शकाल तर प्रेक्षकांना? मी 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. माझा ठाम विश्वास असतो कुठलाही खटला चालवताना की त्या गुन्हेगाराशी मी प्रत्यक्ष बोलतो. परमेश्वर जन्माला घालताना कोणाला गुन्हेगार म्हणून जात धर्म पंथ कधी बघत नसतो. आणि हे असं असताना हा बोलण्याचा उद्देश माझा असा असतो की मी त्याला जाणून घेत असतो की हा कसा आहे. म्हणजे हॅबिच्युअल क्रिमिनलशी मी देखील बोलतो. म्हणजे यू विल सरप्राईज राजू की मी या कोर्टात जातो, मी बडाई म्हणून सांगत नाही, गणेशने पाहिलं असेल तेव्हा सगळे गुंड बाहेरून कोर्टातले जे असतात ते उभे राहतात, नमस्ते दादा, नमस्ते साहेब, नमस्ते साहेब. म्हणजे मी सुपर डॉनच्या स्टाईलने चालतो, मागे आमचे एसपीचे लोक असतात. हा रिस्पेक्ट आहे, हा भीती नाही माझी. हा रिस्पेक्ट कमावल्यामुळेच मी इतकं स्पष्टपणे. आणि उदाहरण देतो, मी आणायचं परत आज विसरलो. अबू सालेम तुम्हाला माहिती असेल प्रदीप जैनच्या खटल्यामध्ये